कालच्या अवकाळीमुळं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शासनानं जर मदत केली तरच खऱ्या अर्थानं आता सोसायटीचं कर्जातून आम्ही बाहेर पडू. आणि एकरी 1250 रुपये 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकरात 80% नुकसान झालेलं आहे. नमस्कार, मी अजितराव दिनकरराव पाटील, गोंदवले बुद्रुक. नव्यानंच या भागामध्ये शेतकरी केळीचं शेतामध्ये उत्पादन घेतलं. मी आणि माझे बंधू दोघात मिळून आम्ही इथं 1.5 एकर क्षेत्र केळीसाठी निवडलं होतं. त्यामध्ये 1800 रोपं लावली. आत्ता वेण होत असतानाच वादळी वाऱ्यामुळं काल जवळजवळ बागेचं 80% नुकसान झालेलं आहे. सोसायटीचं 6 लाख रुपये कर्ज दोघांनी काढून ही केळीचं नवीन एक जिज्ञासू वृत्तीनं ही बाग जोपासण्याचा प्रयत्न केला. घरची सर्वच फॅमिली ह्याच्यामध्ये जीव ओतून काम करत होती आणि त्याच्यातून चांगलं उत्पादन होईल यासाठीच हा एक नवीन प्रयोग आम्ही गोंदवल्यामध्ये केला. परंतु काल वादळी वाऱ्यामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात वाऱ्यामुळं जवळजवळ 80% बागेचं नुकसान झालेलं आहे. साधारण आजच्या हिशोबानं जर विचार केला तर एकरी उत्पन्न 30 टनाचं होतं. 1.5 एकराचं 45 टन होईल आणि आजचा बाजारभाव 18 ते 20 रुपये किलो आहे. तर साधारणपणे एक 9 लाख रुपये उत्पादन होऊ शकतं. परंतु कालच्या अवकाळीमुळं अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शासनानं जर मदत केली तरच खऱ्या अर्थानं आता सोसायटीचं कर्जातून आम्ही बाहेर पडू, अन्यथा 6 लाख रुपयेचं कर्ज डोक्यावरतीच राहणार आहे. अतिशय दुर्दैवी अवस्था इथं या रानामध्ये झालेली आहे. कोणत्या पद्धतीनं शेतकऱ्यानं हे पीक घेतलेलं असतं त्याची माहिती त्याच शेतकऱ्याला खरं समजत असते. लहान मुलासारखं या पिकाला आम्ही चांगल्यापैकी वाढवलं आणि ऐन उत्पादन देण्या वेळेसच खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात अवकाळीमुळं आमचं मोठं नुकसान झालं. ही दुर्दैवी बाब आमच्यासाठी आहे असं मला वाटतं. शासनानं योग्य ती मदत आमच्यासाठी करावी असं मी शासनाला सांगू इच्छितो. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.